मुलं मुली पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात ज्यावेळेस राहतात, MIDC मध्ये काम करतात आणि त्यांची ज्यावेळेस प्रेम प्रकरणं जुळतात, त्यावेळेस आळंदीसारख्या ठिकाणी ज्या संस्था आहेत लग्न करून देणाऱ्या किंवा बऱ्याच ठिकाणी आहेत, आळंदी त्यातलं फेमस नाव आहे म्हणून आळंदीचं नाव घेतो, अशा ठिकाणी लग्न करतात आणि लग्न झाल्यावरती लगेच डिवॉर्सवरती 2 महिन्यात 4 महिन्यात 1 वर्षात काही काही जण येतात की आम्हाला राहायचं नाही, आमचं प्रेम प्रकरण झालं, आकर्षण होतं, ते झालं. पण त्यानंतर त्या गोष्टी जळ जातात, कारण त्यात काही मुद्दे महत्वाचे असतात. तुम्ही जिथं लग्न लावताय त्या विवाह संस्था असतात, त्या संस्थांचं रजिस्ट्रेशन, तो जो तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं त्या सर्टिफिकेटचं तुम्हाला मॅरेज रजिस्ट्रेशन करणं हे फार गरजेचं असतं, आवश्यक असतं. ते जर 2 महिन्याच्या आतमध्ये जर केलं तुम्ही तर तुम्हाला त्याचे भरपूर सारे फायदे मिळतात. ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात केसेसच्या वगैरे, त्यावेळेस त्या तुम्हाला गोष्टी फायदेशीर ठरतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही कोर्टात लग्न करता रजिस्ट्रेशन, तर त्यावेळेस तुम्हाला हा सगळा फापट पसारा जो असतो त्या गोष्टी नसतात. दुसरी गोष्ट, अजून आता विवाह संस्थांमध्ये नवीन एक ट्रेंड आलेला आहे की मुलगा मुलगी समोर बसवलेला असतो आणि त्याचा व्हिडिओ काढण्यात येतो. तुला काही धमकी करून आणलंय का, तुझं वय किती आहे, तुझं कुठं लफडं आहे का, तुझं कुठं लग्न झालेलं आहे का, तुझा कुठं साखरपुडा झालेला आहे का, आणि तो त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती टाकलं जातं. मला वाटतं तुम्ही त्यांची प्रायव्हसी तोडायला लागलेले त्या गोष्टींची. ते जर पळून तुमच्याकडे लग्न करून यायला लागलेत तर याचा अर्थ त्यांचं प्रेम प्रकरण आहे, त्यांनी करायला पाहिजे. काही गोष्टी त्यांच्या अंगलट सुद्धा आलेल्या आहेत, पण त्यांनी ते व्हिडिओ स्वतःकडे सेव्ह करून ठेवायला पाहिजे कुठेतरी कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये. असं ते जगासमोर आणून त्यांची प्रायव्हसी आपण ब्रीच करत आहोत. पण ज्यावेळेस तुम्ही कोर्टात लग्न करता, म्हणजे जे की मॅरेज रजिस्ट्रेशन मॅरेज असतं, त्या ठिकाणी गेल्यावर अशा कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ कधी बनवल्या जात नाहीत आणि तिथं कुठल्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड कुठे केले जात नाहीत. तिथं तुमचा 1 महिन्याची नोटीस असतो, त्या नोटीसवरती तुम्हाला जर सगळे डॉक्युमेंट जर दिले तर तुमचं लग्न लावलं जातं, सह्या केल्या जातात. त्याच्यात असे लग्नचे व्हिडिओ सोशल मीडियावर कधी टाकले जात नाहीत. त्यामुळे सुद्धा त्या बऱ्याच वेळा गोष्टी सेफ ठरतात. आणि ज्या वेळेस लग्न तुटायची वेळ येते, देव करू कुणाचं लग्न तुटू नये, संसार तुटू नये कधी, पण ज्यावेळेस लग्न तुटायची वेळ येते, डिवॉर्स घेण्याची वेळ येते, त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला कोर्टात फायदेशीर ठरतात. कारण ती योग्य त्या डॉक्युमेंटेशन असतं, योग्य त्या ठिकाणी सह्या असतात. आणि ह्या गोष्टी लक्षात घेणं तरुणाईनं गरजेचं आहे, जे पळून जाऊन लग्न करतात.